मी माझे मावळो सर्व, तू तुझे उगवो आता. मी तू पण जगन्नाथा, होवो एकचितत्वता. देवभक्त असे द्वैत, अद्वयत्व न खंडिता. दाखवी देवदेवेशा, प्रार्थना ही तुला आता. सद्गुरुनाथ महाराज की जय. आगवयाची विजूंचा मेळावा कीजे, आणि प्रलयाग्नीची सर्व सामग्री आणि जे देवीची दशकही मेळवी जे महातेजांचा. म्हणून त्यातच संपूर्ण विजांचा प्रकाश एकत्र करून आणि प्रलयातील अग्नीची संपूर्ण सामग्री आणून तसेच 10 महातेजही मिळविली असता, तरी तिये अंगप्रभेचे निपाडे. हे तेज काही होईल थोडे, आणि तया ऐसे कीड चोखडे त्रिशुद्धी नोहे. ते तेज विश्वरूपाच्या अंगप्रभेशी काही थोडीशी बरोबरी करू शकेल, थोडीशी बरोबरी होईल. म्हणून तुम्ही जे काही मिसाईल्स पाठवता ते जाते ना, मंगळापर्यंत जाते, चंद्रापर्यंत जाते, थोडीशी बरोबरी करू शकेल. नाही असं म्हटलेलं नाही त्यांनी, थोडीशी बरोबरी करू शकेल, पण ते तंतोतंत विश्वरूपाच्या तेजासारखे कधीच होणार नाही. थोडं ठामपणे सांगितलंय त्यांनी. म्हणून चंद्रावर गेला आणि मंगळावर यानं पोचली म्हणजे आपल्याला संपूर्ण विश्व कळालं. हा भ्रम किती खोटा असू शकतो हे पूर्वीच्या ऋषीमुनींनी सांगितलंय, अर्जुनाला दाखवलंय, ऋषीमुनींनी अनुभवात आणलंय, आणि त्यानंतर सुद्धा आतापर्यंतच्या सर्व संत सत्पुरुषांनी पण तेच सांगितले, लक्षात घ्या. आणि अनुभवात सांगितलंय, कॉपी करून नाही सांगितलेलं. म्हणजे माझं सांगणं वेगळं आहे, मी वाचून सांगतोय तुम्हाला, आहे की नाही. पण आपण ते बुद्धीच्या जाणीवर पटवून घ्यायचा प्रयत्न करतोय. म्हणून ते पटवून घेऊन त्या श्रद्धेने उपासना करून मग त्या अनुभवात आलं तरी चालणार आहे ना. म्हणून आपण शाळेतली मुलं आहोत. का आहोत? त्या शाळेत काय करतो आपण, अगोदर समजून घेतो, धडा समजून घेतो, मग त्याप्रमाणे ते येतो, आणि मग पुढच्या आयुष्यामध्ये कुठंतरी त्याचा जेव्हा उपयोग होतो तेव्हा अरे हे मी शाळेत शिकलोय, अरे हे शास्त्रात मी शिकलोय, अरे हे असं असतं, हे मी सांगतो तुला. म्हणजे हा माझा अनुभव मला प्रत्यक्ष कळतो. जेव्हा मी सूर्याकडे पाहतो, किरण सरळ रेषेत येतात. हा प्रश्न मला लहानपणी कधीच पडलेला नसतो, पुस्तकात वाचलं म्हणून कळतं की सूर्याची किरण सरळ रेषेत जातात. बरोबर आहे की नाही. आणि तेच किरण मी जेव्हा आरशावर घेतो आणि दुसऱ्याच्या घरात खिडकीत टाकतो, बाहेर प्रकाश रिफ्लेक्ट करतो, तेव्हा लक्षात येतं की तेवढ्या येणाऱ्या ज्या अँगलनी किरण आली आहेत त्याच अँगलनी ते रिफ्लेक्ट होतं. हा नियम मला नंतर कळला. परंतु हे ज्ञान आणि त्याचा येणारा परस्पर अनुभव, म्हणून ज्ञान घेणं फार गरजेचं आहे. आपण काय एकदम इन्व्हेन्शन करणारी माणसं नाही होत ना. ते इन्व्हेन्शन केव्हा होईल, हे ज्ञान समजा आपण असं घेत गेलो, अगदी मरेपर्यंत घेत गेलो, समजा नाही आला अनुभव, नाही कळलं आपल्याला, योग सारा हातही नाही पडलं, ठीक आहे नाही पडलं, पण ज्ञान तर आलं. पुढचा जन्म जेव्हा येईल तेव्हा मी ज्ञानेश्वर महाराज म्हणूनच जन्माला येईल. का नाही यावं, असं आहे गणित. आणि असंच आहे गणित, हे मी सांगतोय तुम्हाला. दोन्ही गोष्टी आहेत त्याच्यात. त्याच्यामुळे हे ज्ञानापासून परावृत्त होणं, सत्संग सोडून परावृत्त होणं, ही म्हणजे आपली अवनती आहे, लक्षात घ्या.
सत्संग म्हणजे ईश्वराचा संग, ईश्वराच्या ज्ञान, त्याचं वाचन, त्याला समजून घेण्याची जी वृत्ती आहे, आत्मशोधाची जाणीव त्याला म्हटलं जातं. ती जाणीव जेवढी, शोध लागो न लागो हा विषय नाहीये माझ्या आयुष्याचा, ध्येय असावे सुदूर की जे कधी न हाती यावे, मात जयाच्या प्रकाशात सदोदित चालावे. मरेपर्यंत चालत राहायचं आणि चालता चालता चालण्याची विसरावे. एवढं आहे ते. आणि ते उपयोगी नाही का? तेच उपयोगी आहे की जे मला पुढच्या जन्मी ज्ञानेश्वर महाराज म्हणून जगता येईल, पुढच्या जन्मी मला गोंदवलेकर महाराज म्हणून जगता येईल, पुढच्या जन्मी मी रामदास स्वामी म्हणून जगू शकीन, तुलसीदास म्हणून जगू शकीन. का न व्हावं माझं? ही आपल्या मानसिकतेची जाणीव आहे. लक्षात ठेवा, मी कशासाठी हे करतोय, कुठल्या भूमिकेसाठी मी हे करतोय, का माझा वेळ मी देतोय एवढा. तर या भूमिकेत मला शिरायला कुठली तरी एक प्राथमिक फाउंडेशन तयार करता यायला पाहिजे. हे फाउंडेशन मी जर नाही तयार केलं या जन्मात, तर हा जन्म वाया जाईल. पुढच्या जन्मी परत हेच फाउंडेशन तयार करत असावं. लक्षात ठेवा. आणि मग माझं निजधाम मला बांधता येईल याच पृथ्वीवरती, आणि तो माझं घर म्हणजेच माझा आश्रम असेल. लक्षात ठेवा, ही भूमिका आहे. म्हणून घर हाच आश्रम होणं हे महत्वाचं आहे. हे योगी अरविंदांनी सांगितलेलं सूत्र आहे. आमच्या जे दिव्य जीवन वाटिका आश्रमात सुद्धा हे लिहिलेलं आहे की प्रत्येक साधकाचं घर हेच आश्रम असावं. ही भूमिका आहे. कारण मनामध्ये या जाणीवा आल्या की तुम्ही जिथं राहता तिथं तो प्रवाह तयारच होणार आहे. वेगळं करण्याची काही गरज नाहीये त्याच्यासाठी. म्हणून तुम्ही स्वतःच आश्रम व्हा, म्हणजे ऑटोमॅटिक सगळं आश्रममय होत. एनिवे, असे ते खूप छान आहे खरं, आहे की नाही. म्हणून हे विश्वरूपाच्या अंगप्रभेची काही थोडीशी बरोबरी करू शकेल, पण ते तंतोतंत विश्वरूपाच्या तेजासारखे कधीच होणार नाही. ऐसे महात्म्य या श्रीहरीचे सहज फाक तसे सर्वांगीचे तेज, ते मुनिकृपाची मज दृश्य झाले. असे महात्म्य विश्वरूप श्रीहरीच्या सर्वांगाच्या ठिकाणी असणारे हे साहजिक तेज होते. हे तेज त्या श्रीकृष्णाच्या सर्वांगाच्या भागामधले हे तेज होतं, आणि ते साहजिक होतं. साहजिक शब्द खूप महत्वाचा आहे. सहज होतं, त्याच्यासाठी प्रयास नव्हता काही. म्हणून सहजता ही जीवनामध्ये खूप महत्वाची आहे. म्हणून आपल्या जीवनामध्ये सुद्धा जे सहज घडत आहे ते घडू द्यावं. त्याच्या विरोधात जायचं काही कारण नाही. परंतु मुद्दामून आपण त्याच्यावर जोर धरावा असंही नाहीये. परंतु आत्मजाणीवेपासून अलिप्त, आत्मजाणीवेपासून दूर जर नेणारी गोष्ट असेल तर प्राथमिकपणे ते कट पण करता येणार. म्हणून याला विवेक लागतो. नाही तर काय, रोज काहीतरी बाकीचे काय, तुम्ही एकटेच अध्यात्म करणारे आहात घरातले. लक्षात ठेवा. बरोबर आहे की नाही? पंडित खूप हसायला लागले आहे का? तुम्ही एकटेच घरातले असता अध्यात्म करणारे. हे या जाणीवातनं जगायचा प्रयत्न करा. म्हणजे बाकीचे वाईटच असं म्हणण्याचा भाग नाहीये. परंतु त्यांना कसं, त्या लोकांना बाहेर कधी रविवार असेल, शनिवार असेल, किंवा त्यांना कुठेतरी चला जाऊया या मित्राकडे, चला जाऊया तिथं कुठेतरी सिंहगडावर फिरायला, किंवा अजून कुठेतरी हॉटेलमध्ये जाऊयात वगैरे, हे त्यांच्या जाणीवेप्रमाणे ते जगतायत. हो, पण त्या अनुषंगाने आपण ओढलं जातो ना. मग आपण काय करू, हे काय सहज आलं का? मग इथं आत्मानात्म म्हणण्यापेक्षा सारासार विवेकाची गरज आहे. शक्य असेल टाळायचाच प्रयत्न करावा. शक्य असेल तर त्यांनाच बदलवायचा प्रयत्न करायचा. शक्य असेल तर, आहे की नाही?
आणि बायकांना काही या जगात शक्य नाही असं कधीच होत नाही. हो का, म्हणजे तोंडावर वाटलं बसल्यावर कसं काय व्हायचं? खरं की नाही? हा, हे कसलं राजकारणी वुमनचं एम्पॉवरमेंट करणार आहे? त्यांना काय समजतं का? वुमन म्हणजेच माहिती नाही. हे चालेल एम्पॉवरमेंट करायला. हा, मग बायका काय करू शकत नाहीत? सगळे करू शकतात. लक्षात ठेवा, तुमच्यातलं पुरुषत्व वाढवा. पौरुषत्व, गुणात्मक पौरुषत्व वाढलं की सगळे ऐकतात बरोबर. मी नाही येत, जा काय करत ते करत. पाटील मॅडम लागली पर्स मध्ये बघायला लागले इकडे. नाही नाही, गंमत केली. तर सांगण्याच आहे तो काय की हे पण सांभाळावं लागणार. म्हणजे हा विवेक लागणारच आहे, कारण आपण अज्ञानात आहोत. आपला परिसर सगळा अज्ञानी आहे आध्यात्मिक दृष्ट्या. त्यामुळे व्यावहारिक दृष्ट्या असतच ना हुशार. मी काय असं म्हणत नाही. ज्या अर्थी हजारो रुपये कमवतात, लाखो रुपये कमवतात, त्या अर्थी असतातच हुशार. व्यावहारिक दृष्ट्या आहेत, पण आध्यात्मिक दृष्ट्या त्यांना जर विचारलं तुम्ही याच्यातला एखादा अर्थ घेऊन त्यांच्यासमोर बसा, म्हणून याचा जरा अर्थ सांगावा मला. म्हणजे पुरुषांनी आपल्या बायकांना विचारावं असं माझं म्हणणं आहे. म्हणजे मी तुमचं काय ऐकावं? तुम्ही हुशार आहात, बरोबर आहात की नाही? म्हणजे पुरुषांनी बायकोला विचारावं आणि बायकांनी पुरुषाला. खरंच तुम्ही किती शिकलेला आहात, सवरलेला आहात, माझ्यापेक्षा अनुभव आहात, माझ्यावर काय आरेरावी करायचा प्रयत्न करताय, बरोबर की नाही? दोन्ही बाजूनी चालतंय हे. म्हणून ज्याला जसं लागत असेल तसं त्यांनी घ्यावं. तेव्हा त्यांना ज्ञानेश्वरी सहज काढावी. आपल्या घरात असते ज्ञानेश्वरी. केवढे हुशार हे जरा सांगतं का मला याचा अर्थ? बघा ना, येतो का सांगता? काय तुम्ही एवढे हुशार, एवढे हजार लाखो रुपये कमवताय तुम्ही, केवढा आणि अहंकाराने सर्व करतात, बरोबर? हे एवढं साधने सांगतायत. चला मी सांगते तुम्हाला, चला बसा तुम्हाला. म्हणून आपला परिसर सुद्धा बदलण्याची ताकद आपल्यात पाहिजे, जर आपण आश्रमी असू तर. पण आपण आश्रमी असणं खूप गरजेचं आहे. म्हणजे ती धार आपल्यामध्ये तयार होणार आहे. लक्षात ठेवा, ती धार आपल्यामध्ये तयार होणार आहे. आणि हा प्रभाव फार महत्वाचा आहे. लक्षात ठेवा. मग बाकीचं अज्ञान किती का असेना बाजूला, ते मोदी कसा काम करत असेल विचार करा की. मग थोडं अज्ञान, आणि नुसतंच अज्ञान नाही हो, ठो अज्ञान नुसतं बोंबलते चारी बाजूने, तरी सुद्धा शांततेने सर्व करायचं. काय इट्स व्हेरी डिफिकल्ट. केवढी धारणा आहे ही. आणि मला साधे घरातले 4 डोके नाही सांभाळते. मी निघाला अध्यात्म करायला, आणि विश्वरूप दर्शन किती छान आहे म्हणतोय आपण. वा वा. त्याच्यामुळे आता तुम्हाला लवकरच दिव्य दृष्टी मिळणार आहे, बरोबर की नाही? त्याचा फायदा करून घ्या. ओम राम भक्तायचा जप करा 108. 1 महिना 1 कोटी, 108 वेळा 1 कोटी आहे की नाही? त्या निमित्ताने ते साधना होत जाणार आहे. असं करा, मग ती दिव्य दृष्टी हनुमंत बरोबर देणार आहे, का न देणार आहे? असं. तर ऐसे महात्मे या श्रीहरी दे सहज पाकत से सर्वांगीचे तेज ते मुनिकृपा मी म्हणजे मुनिकृपा जी मज दृश्य झाले. असे महात्म्य विश्वरूप श्रीहरीच्या सर्वांगाच्या ठिकाणी असणारे हे साहजिक तेज होते. ते भगवान व्यास मुनींच्या कृपेने मीही पाहू शकलो. ही गुरुकृपा आहे. मी जी गुरुकृपा म्हणतोय ना संजयावरची, ती ही गुरुकृपा आहे. आणि हे गुरु तत्वाची कृपा आहे, व्यासपीठाची कृपा आहे. लक्षात ठेवा, संजयचे गुरु कोण होते मला माहित नाही. व्यास असतील तर चांगलंच आहे,
चांगलं म्हणजे कुठलेही गुरु असू द्यात, परंतु ते व्यासपीठ आहे, त्या पीठावरनं आलेलं ते प्रक्षेपण आहे, लक्षात घ्या. म्हणून तो म्हणतोय. एनिवे, आणि ते विश्वरूपी एकीकडे जग आघवे आपुलेनी पवाडे, जैसे महोदधी माझी बुडबुडे सिनाने दिसती. आणि महासमुद्राच्या ठिकाणी जसे निरनिराळे अनेक बुडबुडे दिसतात, तसे त्या विश्वरूपात एका बाजूला संपूर्ण जग आपल्या विस्ताराने भासत होते. म्हणून त्यांनी फार वेगळं म्हटलं. आणि महासमुद्राच्या ठिकाणी जसे निरनिराळे अनेक बुडबुडे दिसतात. हे समुद्र मोठा आणि त्याच्यामध्ये काही ठिकाणी असे बुडबुडे दिसतात, अशी कल्पना करा पाहिजे, तुम्ही पाहिले नसतील तर. लक्षात आलं? असे बुडबुडे दिसत आहेत, पण महासमुद्र आहेच ना. तसं हे जग त्याला त्या बुडबुड्यांसारखं दिसत आहे आणि तो अनंत पसरलेलाच आहे. बघा, उपमा सुद्धा कशी दिल्या जाते. म्हणजे बुडबुड्याचं स्वरूप हे ब्रह्मांडाचं आहे. अनंत कोटी ब्रह्मांड आहे, हे बुडबुड्यासारखे समुद्रातले, आणि समुद्र परत अजून पसरलेलाच आहे. हे आनंदाचं स्वरूप आहे. झालं का? खूप छान सुंदर उपमा दिली त्यांनी. का आकाशी गंधर्व नगर भूतळी पिपिलिका बांधेगर नाना मेरूवरी सपूर परमाणू जैसे. आकाशात गंधर्व नगर दिसावे किंवा जमिनीवर मुंग्याने वारू उभारावे अथवा मेरू पर्वतावर सूक्ष्म परमाणू पसरले असावेत, त्याप्रमाणे त्यावेळी भगवंताच्या विश्वरूप शरीराच्या ठिकाणी अर्जुन संपूर्ण जगदाभास पाहता झाला. म्हणून आकाशात विश्व अवघेची तया परी तिया देव चक्रवर्तीची शरीरी अर्जुन तिये अवसरी देखता झाला. म्हणून आकाशात गंधर्व नगर दिसावे. आकाश आहे म्हणजे उपमा तशीच आहे. ब्रह्मांड अनंत आहे, आकाश तत्व सर्वत्र पसरलंय, त्याच्यात कुठेतरी गंधर्व नगर दिसणे. लक्षात, चांदण्यात दिसणार. आपण ते आकाशगंगा पाहिली तरी पलीकडे परत आकाश आहेच की हो, आहे की नाही? म्हणजे आकाशगंगा ही चांदण्या, आकाशगंगेतल्या चांदण्या या आकाशात आहेत. पण आकाशगंगा म्हणजे काही आकाश नव्हे असं मला म्हणायचंय. बरोबर आहे की नाही? तसं स्वरूप आहे त्याचं. जमिनीवर मुंग्यांनी वारू उभारावे अथवा मेरू पर्वतावर सूक्ष्म परमाणू पसरले असावेत. मुंग्यांचे वारुळाचे कण आहेत, तसं ते जमीन आहे. पृथ्वी तत्व केवढं मोठं आहे, त्याच्यावर एक वारुळ उभारलेलं आहे. तसं हे ब्रह्मांड आहे. हे थोडक्यात सर्व ब्रह्मांडाचं लघुत्व दाखवायचा प्रयत्न केला त्यांनी. ते एक विश्व एक आपण ऐसे अळूमाळू होते जे तुझे पण तेही आठवणी गेले अंतःकरण विराले सहसा. तेथे जग ही एक वस्तू असून तिला पाहणारा तिच्याहून निराळा मीही एक आहे, असे जे थोडेसे द्वैत सत्य वाटत होते ते नाहीसे होऊन अंतःकरण एकाएकी विरून गेले. म्हणून आता हे जे त्याला दिसत होतं सर्व, ते सुद्धा याच्यात काय झालं, थोडं द्वैत होतं नाही का? कारण मी पाहतोय आणि हे ब्रह्मांड मला दिसतंय. हे द्वैत सुद्धा इथं विरून गेलं त्याचं पुढे, असं संजय सांगतोय धृतराष्ट्राला. कारण या अनुभूतीनंतर मी माझे मावळो सर्व तू तुझे उगव असा झाली स्थिती. अर्जुन पूर्णपणे सरेंडर आहे, मावळलेला आहे, अहंकार शून्य झालाय. आता तू म्हणशील तेच, आणि तुझं स्वरूप मला तू दाखव, या ज्ञानाच्या जाणीवेत आलेला आहे. आणि ईश्वर उगवलेला आहे. तू तुझे उगव आता पूर्णपणे परब्रह्म विश्वरूपात आलेला आहे. तू तुझे उगव आता मी तू पण जगन्नाथा हो एकची तत्वता. असं मागणी प्रार्थना केली आहे. परंतु देव भक्त असे द्वैत राहिलंच आहे. कारण हे ब्रह्मांड वेगळं दिसतंय आणि ते मी पाहतो आहे. म्हणून ब्रह्मांड म्हणजे मी अजून झालेलो नाहीये. लक्षात आलं का? देव भक्त असे द्वैत अद्वयत्व न खंडिता दाखवली बघा. दाखवी देव देवेशा प्रार्थना ही तुला असता.
काय भयंकर आहे त्या गोष्टी. त्यासाठी 11व्या अध्यायापर्यंत यायलाच पाहिजे ना. तोपर्यंत कळेल का? नुसतंच आपण म्हणतो, परंतु त्या नुसत्या म्हणण्याने आपण 11व्या अध्यायापर्यंत आलोय, लक्षात घ्या. हे पहिले जे म्हणतो ना आपण सर्व, या एकमेव गोष्टीचं सातत्य हेच आपल्याला ज्ञानेश्वरीला पुढे घेऊन जाणार आहे, लक्षात. त्याच्यामुळे हे मेन आहे आपलं. परत ज्ञानेश्वरी संपल्यानंतर सुद्धा परत तुम्ही जेव्हा वाचायला सुरुवात केला तेव्हा प्रत्येक वेळेला हे वाचायचं आणि मग अभ्यास करत राहायचा, अभ्यास करत राहायचा, अभ्यास करत राहायचा. त्याशिवाय ते अंगात भिनणार नाहीये, लक्षात. अंगात भिनायला पाहिजे ना आपल्या कुठेतरी या गोष्टी. कारण आता खूप झाला, आता व्हायला पाहिजे कुठेतरी ते त्याचं कन्व्हेक्शन सुरू व्हायला पाहिजे, आहे की नाही. कंडक्शन होत आहे, कंडक्शन करतोय आपण, आपल्यामध्ये घ्यायचा प्रयत्न करतोय, पण ते आतमधनं फिरायला पाहिजे कुठेतरी, ही भूमिका आहे त्याची. म्हणून ते एक विश्व एक आपण, बरोबर. ते जग ही एक वस्तू असून तिला पाहणारा तिच्याहून निराळा मीही एक आहे, असे जे थोडेसे द्वैत सत्य वाटत होते, ते द्वैत होतं पण ते सत्य वाटत होतं. खरं तर तो आभास होता. बघा, द्वैत होतं ते सत्य वाटत होतं, पण ते आभास रूपी सत्य होतं. कारण सर्वम खलु इदं ब्रह्मच आहे, मी पण आहेत. म्हणून ते नाहीसे होऊन अंतःकरण एकाएकी विरून गेले. अंतःकरण विरून गेलं म्हणजे माझी जी द्वैतातल्या अंतःकरण चतुष्टयाची जाणीव होती ते ऑटोमॅटिक अतिमानसामध्ये परावर्तित झाली. अतिचेतनाच्या अतिमानसिकतेत मी परावर्तित झालो. केवढं मोठं आहे हे गणित. सगळं अरविंदांचं तत्वज्ञान आहे, लक्षात घ्या. कारण ही सगळी मानसिक स्थिती आहे. म्हणून या विश्वरूप दर्शन झाल्याशिवाय त्या हे सगळ्या प्रकाशपुरीत मनाच्या अवस्था सांगितल्यात ना अगोदरच्या, सगळं तेच आहे की नाही. आणि त्या स्पंदनाची जाणीव सतत चालूच आहे, बदलतच आहे सर्व चित्र. आणि मग त्याचं अंतःकरण पूर्णपणे ईश्वराच्या अंतःकरणाशी पूर्णपणे जुळून गेलं. वन अँड सेम, एक. महाशून्य डुबविले, लक्षात आलं का? म्हणजेच ते अतिमानसाचं अवतरण अर्जुनामध्ये झालं. तो खरा 28 फेब्रुवारी 29 फेब्रुवारी जो म्हणतो तो आला तिथे. त्याच्यामध्ये घडवलं, प्रत्यक्ष परब्रह्माने घडवलं. हो, लक्षात. फार सुंदर आहे ते. आतू आनंदाचे इरे झाला, बाहेरी गात्रांचे बळ हारपोनी गेले, आपाद गुंतले पुलकांचले, आतील महानंद प्रगट झाला. ते अंतःकरण पूर्णपणे विरून गेलं परब्रह्माचं. आणि त्याचं जे कृष्णाचं हृदय, हे हृदयीचे ते हृदयी घातले आणि पूर्णपणे मिळाले. त्यामुळे महानंद प्रकट झाला. बाहेर शरीराच्या अवयवांच्या ठिकाणी जे बळ होते ते नाहीसे झाले व पायापासून मस्तकापर्यंत सर्व शरीरावर रोमांच उभे राहिले. का नाही राहणार? केवढी स्थिती आहे ही. आपण वाचताना सुद्धा आपण हलतो इथं, आहे की नाही. तर अर्जुन ते प्रत्यक्ष अनुभवतोय. तेव्हा ते जे शरीरावर रोमांच, त्याच्यात सगळं पायातली ताकदच गेली. म्हणून ईश्वर झेपावा लागतो, लक्षात ठेवा. ईश्वर झेपणं हे फार वेगळं गणित आहे. ईश्वर प्राप्ती व्हावी म्हणून वाटणं ही एक अज्ञानजन्य कृती आहे. ती ज्ञानात आणावी लागते प्रथम. ती अर्जुनाने ज्ञानात आणली. ती ज्ञानात आणल्यानंतर त्याप्रमाणे मानसिकता तयार केली. म्हणजे तो थोडा झेपला तरी सुद्धा गात्र गेली त्याची पार. केवढी परिस्थितीतला फरक आहे हा बघा. शरीरावर रोमांच उभे राहिले. वर्षी ये प्रथम दशे
ओहळलया शैलांचे सर्वांग जैसे विरुडे कोमालांकुरी तैसे रोमांच झाले. वर्षा ऋतूच्या आरंभी ज्याप्रमाणे पर्वताच्या अंगावरून पावसाचे पाणी वाहू गेल्यानंतर गवताचे कोळे अंकुर फुटतात, त्याप्रमाणे अर्जुनाच्या अंगावर रोमांच उभे राहिले. रोमांच म्हणजे पर्वताच्या याच्यावरून ओघळ गेले, ते थोडं पाणी भिजतं ना जमीन, तर त्याच्यावरती थोडं थोडं रोमांचासारखं उभं राहिलंय. म्हणजे त्याला त्याचा भक्तीचा भाव केवढा वेगळ्या प्रकारचा झालाय बघा. त्याच्या संपूर्ण शरीरावरती जे ताकद गेली, अंगामधनं घाम निघालेला असणार आहे, आणि त्याचं त्यांनी स्वरूप अशा प्रकारे मांडलेलं आहे. खूप सुंदर आहे. शिवतला चंद्रकरी सोमकांत जावदरी तैसिया श्वेतकणिका शरीरी दाटलिया. त्याला सोमकांत म्हणण्याशी चंद्राच्या किरणांचा स्पर्श झाला असता तो सोमकांत म्हणी जसा पाझरतो, तसे अर्जुनाच्या सर्व शरीरावरून घर्मबिंदू दाटून आले. आता सोमकांत चंद्र वगैरे काही मला एवढं माहिती नाही, पण चंद्राच्या स्पर्शाने त्याच्यावरती इव्हन साधा आपण कुठे एखाद्या ठिकाणी गेलो टेकडीवरती, तुम्ही गिरनारला गेला होता, रात्री 12 वाजताचा चंद्र पाहिला, 11 वाजताचा, जेव्हा त्या गोरक्षाच्या डोंगरावरनं येत असतो ना, तसं कम्प्लीट धुकं होतं मी जेव्हा गेलो होतो तेव्हा, आणि असं कम्प्लीट पाठार आहे तिथं. आणि मी एकटाच चालत गेलो, आमच्या बरोबरीचे काही मागे होते, काही पुढे निघून गेले होते. मी एकटाच या पायऱ्या तिथनं खाली उतरायला सुरुवात होते ना, इकडच्या म्हणजे गिरनारकडे जाणाऱ्या म्हणजे दत्तांकडे जाणाऱ्या उतरावं लागतं गोरक्षगडावर, आणि ते इकडनं चढत येणाऱ्या, हा जो सगळा प्लॅटू येतो एक, तर कम्प्लीट प्लॅटू मी एकटा होतो. तेव्हा जे मला ते आठवलं ते आठवलं याच्यातनं, तर त्याने धुकं होतं सगळं आणि थंडावा होता, सर्व गारवा होता. तेव्हा जे रोमांच उभं राहतं ना, एकटेपणातलं असेल, वैश्विक संपूर्ण जाणीवेतलं आलेलं रोमांच असेल, काही का असे ना ते, परंतु ते असं स्वरूपातलं रोमांच थोडंफार मला वाटलं, ते मी तुम्हाला सांगितलं आता. परंतु तसा या विश्वरूप दर्शनाने अर्जुनाची स्थिती, मानसिक शारीरिक स्थिती, अरे शारीरिक स्थितीचं वर्णन करता येते. माझी सापडेली अलिकुळे जळावरी कमळकळिका जेवी आंधोळे, तेवी आतलिया सुखोमीचे निबळे बाहेरी कापे. म्हणून पाण्यावरील कमळाच्या कळीत सापडलेल्या भ्रमराच्या समुदायाने ज्याप्रमाणे कमळाची कळी हलू लागते, त्याप्रमाणे आत उठणाऱ्या सुखाच्या उमाळ्यामुळे बाहेर अर्जुनाचे अंग कापू लागले. त्यांनी उपमा कमळाची दिलेली आहे. म्हणजे हाही अर्थ तसा घ्यायला हरकत नाही की सहस्त्रदलाच्या जाणीवेमध्ये अर्जुन जेव्हा जाऊन अंतःकरण चतुष्टय त्याचं त्या सहस्त्रदलापर्यंत जाऊन पोचतं. आपण प्रवास असाच सांगतो नाभीपासून ब्रह्मरंध्रापर्यंत, परंतु प्रत्येक स्टेजला अंतःकरण चतुष्टय वर 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 जावं लागतं. आणि मग सहस्त्रदलापाशी ते जेव्हा अमन होतं, त्यांनी तसंच म्हणले, ते मन पूर्णपणे त्याचं निघून गेलेलं आहे, ईश्वरात पदार्पण झालेलं आहे, ते अतिमानसिकतेत शिरलेलं आहे. तिथं तो जो त्याला अनुभव येतो आहे, त्या अनुभवाने त्याचं सर्व म्हणजे जसं भ्रमर तो गंध घेतो, त्याचा काय मध घेतो त्या फुलातनं, त्या कमळातनं, तेव्हा ते जे पाकळ्या हलतात ना त्याप्रमाणे तो जे ईश्वराला घेत होता, त्याच्यामध्ये ईश्वर त्याच्याशी आणि तो ईश्वराशी जी एकरूपता साधत होता, त्या त्यांच्या आंतरिक हालचालीतून त्याचं शरीर कापत होतं. असं ती उपमा आहे. खूप वेगळ्या प्रकारची उपमा आहे, ती जाणीवच खूप वेगळ्या प्रकारची आहे, लक्षात घ्या. कर्पूर कर्दळीची गर्भ फुटे, उकलता कापुराचे नि कोंदाटे, पुलिका गळीती ते थेंबुटे नेत्रवनी पडती. पाण्यावरील ते झालं. कापूर उत्पन्न करणाऱ्या कापूर केळीत कापूर दाटला असता ज्याप्रमाणे त्या कापूर केळीची सोपटे उकलली जाऊन त्यातून कापराचे कण गळू लागतात, त्याप्रमाणे अर्जुनाच्या नेत्रातून जलबिंदू पडू लागले. एवढा तो
विश्वास त्याच्या गेला, पूर्णपणे घडू लागला. आता हे थोडंच राहिले, संपून टाकू एवढं. ऐसा सात्विकाही नाही उदयलेनी सुधा करे, दैसा भरलाची समुद्र भरे, तैसा वेळोवेळा उर्मी भरे उचंबळत असे. ऐसा सात्विकाही आठा भावा, परस्परे वर्ततसे ते हेवा, ते तर ब्रह्मानंदाची जेवा राणी व फावली. पौर्णिमेला पूर्ण चंद्राचा उदय झाला असता ज्याप्रमाणे भरलेल्या समुद्राला भरती येते, त्याप्रमाणे आत वेळोवेळी उठत असलेल्या आनंदाच्या उर्मीमुळे अर्जुन वारंवार उचंबळू लागला होता. असे हुंदके दिल्यासारखं त्याचं होत होतं. सर्व डोळ्यातला अश्रुपात व्हायला लागलेला होता. म्हणजे खरं ईश्वरासाठी रडणं काय असतं हे अज्ञानातलं होतं. आपण जे रडतो ईश्वरासाठी, त्याच्या प्राप्तीसाठी, ते अज्ञानातलं जरी असलं तरी ते हुंदके आपण समजू शकतो. परंतु त्या पूर्ण प्राप्तीनंतरचे येणारे, हे तुकारामाला जेव्हा विठ्ठल भेटला असेल, नामदेवाला जेव्हा विठ्ठल भेटला असेल, तेव्हा त्यांची काय स्थिती झाली असेल विचार करा, आहे की नाही? तसं गुरु भेटल्यानंतर आपल्याला तशी स्थिती निर्माण व्हायला पाहिजे. एवढ्या त्यांचा आणि आपल्या जाणीवा एकत्रित व्हाव्या लागतात, लक्षात घ्या. परंतु याच्यासाठी साधना लागते आणि मग गुरुकडे न जाता सुद्धा ते उचंबळून येतं, लक्षात घ्या. कारण भौतिकामध्ये गेलो ना आपण गुरुकडे की तिथं मग भौतिक वातावरणाचे खूप कन्स्ट्रेंट पडतात, लक्षात घ्या. म्हणून मज हृदयी सद्गुरु हा फार भाव महत्वाचा असतो. कन्स्ट्रेंट कसे पडतात की गुरु कुठेतरी स्टेजवर असतात, बाकीची गर्दी असते, आपलं भाव असतातही नाही असं नाही, परंतु त्याच्यासाठी लागणारं जे योग्य वातावरण असतं ते वातावरणच अवेलेबल असतं. आणि त्यामुळे तो भाव निर्माण जो होतो तो आपल्या साधनेमध्ये निर्माण व्हायला पाहिजे. प्रत्यक्ष घडलं जेव्हा एकांतात असतो किंवा जेव्हा आपण सद्गुरूंना काही कारणाने घरी आणलेलं असतं, त्यांचं सागर संगीत पूजा विधी जे काही करत असतो, त्यावेळेला तो भाव आला तर येत असतो, बरोबर आहे. कारण तिथं फक्त संवाद आपला आणि त्यांचा असतो. हा सर्व संवाद जो आहे हा फक्त अर्जुन आणि कृष्णाचा आहे, लक्षात घ्या. एकांतातला संवाद आहे हा, आणि तोही दिव्य दृष्टी प्राप्त झालेला संवाद आहे, आणि तोही सहस्त्र दलाच्या जाणीवेत गेलेल्या आत्मज्ञान स्थितीत झालेला संवाद आहे. हा आता विश्वरूप दर्शनाचा जो चालला आहे तो. म्हणून या भावना सुद्धा त्या भूमिकेतनं आपल्याला समजून घेता यायला पाहिजे, आणि त्याचा परिणाम शारीरिक दृष्ट्या कसा आहे ते दाखवत आहे. म्हणून तुम्हाला अशा प्रकारे जर अष्टसात्विक भाव भरून येत असतील तर ते येऊ द्यात. तुमच्या अंगावर त्याचा रोमांच उभा राहत असेल, सद्गुरूच्या प्रतिमेसमोर, आपल्या इष्ट देवतेच्या प्रतिमेसमोर उभं राहून येत असेल तर येऊ द्यात, अडवू नका. म्हणून कडी लावून बसा. कडी का लावायची त्याची कारण ती आहे, म्हणजे बाहेरूनही कडी आणि आतूनही देह बुद्धीला पूर्ण कडी, सर्व आत्मबुद्धीच्या असे ते स्वरूप समजून घ्या, म्हणजे लक्षात येईल. हे साधना पण कशी कळते बघा. याच्यात योग सार हातात चढे, कळलं तर पाहिजे ना योग सार काय आहे, याचं सार काय कळलं पाहिजे. म्हणून तैसेची तया सुखानुभवा पाठी, केला द्वैताचा सांभाळ दिठी, मग उससोनी किरीटी वास पाहिली, तेथ बैसला होता जिया सवा, तियाची कडे मस्तक खालविला देवा, मग जोडोनी करसंपुट बरवा बोलत असे. बघा आता तसेच त्या ब्रह्मसुखाभावानंतर पुन्हा देहावर येऊन व द्वैत सृष्टीचा अंगीकार करून, कारण सृष्टी द्वैतात चालतीये, म्हणून तुम्ही द्वैतात जेव्हा असता, कुठे कार्यक्रमाला जातो आपण, कुठे काय सद्गुरू समोर असतात, मग तेवढे भाव येतात का? नाही येऊ शकत, कारण ती सर्व द्वैतातली सृष्टी आहे, लक्षात आलं का? म्हणून ते आपण सांभाळणं खूप गरजेचं आहे. तसेच अंगीकार करून अर्जुनाने एक उसासा टाकला व विश्वरूपाकडे दृष्टी केली. म्हणून द्वैतात आल्यानंतर तो
त्यांनी उसासा टाकला की हे विश्वरूप असं आहे. म्हणून तो अनुभूतीनंतर परत देहबुद्धीत आला. थोडक्यामध्ये लक्षात आलं का? देहबुद्धीत आला तेव्हा तेथे अर्जुन जिकडे बसला होता तिकडेच, म्हणजे त्याच्या दृष्टीने सर्वत्रच ब्रह्म झालेला होता आता. म्हणजे तो प्रत्यक्षात एका कृष्ण असा उभा आहे आणि तो कृष्णाकडे पाठ करून असाही नमस्कार करत असेल का? वी डोंट नो. लक्षात आलं का? कारण त्याचा भावच तसा झालेला आहे. हो, म्हणजे कुठेही पाय ठेव पिंड येतीच आहे. हो, तसं आहे की नाही नामदेव महाराजांचं? मग कसं आलं नामदेव महाराजांना? विचार करायला पाहिजे ना. तो विचारा अर्थनिष्ठकांना. हा, नामदेव महाराज समजून घ्यायचे ना. नामदेव महाराज समजायचे, तुला नाही का समजून घ्यायचे म्हणा. त्यांनाच विचारा काय म्हणा. मला काही सांगू नका. काय बसाय मॅडम, बरोबर का चूक आहे माझं? बरोबर आहे की नाही? नाही तर आमच्या या कशा नामदेव महाराजांकडे जातील? जायला पाहिजे ना नामदेव महाराजांकडे. असं आहे ते जायला. आलं का लक्षात? असं आहे म्हणून जायचं ते. तिकडेच अर्जुनाने आपले मस्तक वाकवून देवाला नमस्कार केला व दोन्ही हात जोडून देवाशी तो प्रेमाने बोलू लागला. आणि आता तो अर्जुन बोलतो आहे. तो काय बोलतो आहे ते तेवढा श्लोक फक्त मी वाचतो आणि आपण तिथं थांबूयात. पश्यामी देवान तव देव देहे सर्वान तथा भूत विशेष संघान ब्रह्मांडम ईशम कमलासनस्थम ऋषीन च सर्वान उरगान च दिव्यान. हे देव, तुझ्या शरीरात सर्व देवांना तसेच अनेक भूतांचे समुदायांना व कमळाच्या आसनावर बसलेल्या ब्रह्मदेवाला तसेच महादेवाला व सर्व ऋषींना त्याचप्रमाणे दिव्य सर्पांना मी पाहतो आहे असं म्हणतोय. आता या प्रत्येक गोष्टीचा अर्थ हा आपल्याला आता सांगता येणार नाही. तो आपण पुढच्या शुक्रवारी बघू. हरिओम तत्सत. हरिओम तत्सत. हरिओम तत्सत.